नमस्कार मंडळी, मसाला मंत्र बाय विद्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी विद्या बागनीस. आज आपण पापलेटची करी आणि पापलेट फ्राय या दोन्ही रेसिपी बघणार आहोत. त्या मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले. त्या अतिशय सुंदर करायच्या. परत ते मी असं सांगेन की इथे मुंबई पुणे हा नाहीये, पण मी खरंच पुणेकर प्रॉपर आणि त्या मुंबईकर. त्या अतिशय सुंदर करायच्या. त्यामुळे मी त्यांच्याकडनं शिकले आणि हे तुमच्यापर्यंत दाखवावं असं मला वाटलं, म्हणून मी हे करते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझी नात आहे 10 वर्षाची. तिला अतिशय म्हणजे अतिशय नॉनव्हेज आवडतं. त्यातल्या त्यात फिश खूप आवडतं तिला. आजीवर गेली, तिच्या पणजीवर गेली, आजीवर तिला आवडतं, पण तिला ते खूप आवडतं आणि ती अजून लहान आहे. मग तिला ही रेसिपी मी कशी दाखवणार, म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण का नाही युट्यूबवर हे दाखवायचं, म्हणजे तुम्हाला पण बघायला मिळेल आणि तसंच तिला ती जेव्हा मोठी होईल तेव्हा आजीनी दाखवलेली रेसिपी तिच्यापर्यंत पण छानपर्यंत पोहोचेल, म्हणून मी हे करून दाखवणार आहे. चला तर मग आपण करूयात आता रेसिपीला सुरुवात. I wanted this love to survive now when I can your पापलेट फ्रायचं साहित्य: छान पापलेटच्या तुकड्या ज्या पोटगळीच्या नसतात, म्हणजे ज्याचं मध्ये मध्ये फोडलेलं असं असतं ते फिश मधलं, तशा नसतात, ह्या अख्ख्या आहेत अशा घ्यायच्या. म्हणजे पोटगळीच्या म्हणजे त्यातली एक दाखवते तुम्हाला. ही जी आहे ना तुकडी, ह्याला पोटगळीची, पण ही कमी प्रमाणात आहे, अशी शक्यतो घ्यायची नाही. या सगळ्या छान अशा घ्यायच्या. त्याला लावायला साधारणतः 3 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे रवा आणि 1च चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ ऑप्शन आहे, तुम्हाला नाही घेतलं तुम्ही तरी चालणार आहे. त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि लसूण. आम्ही आलं वापरत नाही त्याच्यामुळे तेवढं साहित्य ते आहे. मीठ, आगळ, चिंचेच्या कोळाच्या ऐवजी मी आगळ घालते, कारण चिंचेच्या कोळाने ऍसिडिटी होते, म्हणून मी हल्ली हे आगळ वापरायला लागलेले आहे. त्याच्यानंतर महत्वाचे इन्ग्रेडियंट: तिखट, मीठ, हळद, हिंग, लाल मिरची, साधी मिरची, तिखट मिरची जी तुम्ही घालाल ती, आणि आणखी महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे तेल. तर आता हे साहित्य सगळं आहे. आपण आता ह्याला मॅरिनेशन करून ठेवू, कारण परत ह्याला सुद्धा तुम्ही कमीत कमी एक तासभर जर का ठेवलं तुकड्यांना सगळं मॅरिनेट करून, तर तुकडी छान लागते तळल्यानंतर. त्यामुळे आपण आता ते मॅरिनेट करून ठेवू. सगळ्यात पहिलं म्हणजे मीठ परत तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला, किती तुम्हाला लागतंय ते. पण हे इथे मी आता हाताने घेतलंय, 1.5 ते 2 चमचे तुम्हाला लागेल. हे मिरचीची पेस्ट जी आहे ती 2 चमचे अगदी भरून, थोडीशी वरती आणखी अर्धा चमचा. ओके. चिंचेचा कोळच्या ऐवजी आगळ. चिंचेचा कोळ घेतला तर साधारणतः 1 ते 1.5 एक मोठं लिंबू तेवढी चिंच भिजत घालायची गरम पाण्यात, आणि त्याचा कोळ निघतो तो घाला. आता हे आगळ मी साधारणतः 3 ते 4 चमचे घालते. आंबटपणा छान त्याला येतो. हे पीठ आपल्याला नंतर लागणार आहे. आता एवढं मी कालवून घेते. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते. 1 चमचा हळद टाकलेली आहे. तिखटवाली मिरची पावडर साधारणतः 2 चमचे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा. आता हे आपण छान मॅरिनेट करून ठेवू. मस्तपैकी आता पापलेट फ्राय करूयात. गॅस लावला, तवा तापत ठेवू. तवा सुद्धा मी लोखंडी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जास्त छान फ्राय होतं आणि शेवटी आयर्न पोटात जातं, बाकी काही नाही. आता त्याच्यावरती आपण तेल तापत ठेवूयात. पिठाला पण तळल्याच्या थोडंसं हळद, तिखट, थोडं हिंग, किंचित आणि मीठ हे टाकायचं, म्हणजे त्या वरचं जे कोटिंग असतं ना त्याला पण सुंदर चव येते. हे बघा, हे असं, म्हणजे त्याला चव छान लागते. वरच्या सगळ्या कोटिंग सहित पापलेटची तुकडी सुरेख होते. आता आपण ही ह्याच्यात टाकूयात.
ही एक आरामात होते. आता आपण दोन्ही पलटून बघूयात. हे बघा, ही सुद्धा सुंदर होते. ही तर मगाशी आपण केली पीठ घालून, ती पण छान होते. आपल्याला जी आवडेल ते पण करू, असं काही नाही. पण फिश फ्राय ते फिश फ्राय अतिशय सुंदर. नुसतं वरण भात आणि तळलेले तुकडे, आ हा हा, लाजवाब लागतं ते. हे बघा, ती पण सुंदर दिसते. दोन्हीपैकी कुठलीही चालेल तुम्हाला. पापलेट करी आणि त्याच्यानंतर पापलेट फ्राय दोन्ही. आजचं जेवण असं लाजवाब असणार आहे ना. मस्त वाफाळलेला गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर पापलेटचं कालवण, पापलेट फ्राय. किती सुंदर झाले बघा, सुरेख. तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी करून दाखवले. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा. पण ना, पीठ लावून केलेलं जास्त छान लागतं, हे मात्र 100% करा. इतके वर्ष मी ते करत आले, खूप सुंदर लागतं. जरूर जरूर करा. आणि माझ्या आजपर्यंत चॅनलला जर का लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, शेअर करा आणि आपल्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत ही रेसिपी जरूर जरूर पोहोचवा. खूप खूप मनापासून धन्यवाद.